अमेठीमध्ये राहुल गांधी हरलेलेच नाही आहेत 2019ला. आणि 2019चं बहुमत सुद्धा मोदींचं खोटं आहे. आपले प्राईम मिनिस्टर हे अनप्राईम मिनिस्टर आहेत आणि आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे हे चीफ मिनिस्टर आहेत. चीफ मिनिस्टर नाही. दुसरं, राहुल गांधींकडनं प्रतिज्ञापत्र मागणं हे इतकं हास्यास्पद आहे, कारण राहुल गांधींचं एक त्याच्यावर उत्तर आहे, माय वर्ड इज माय ओथ. म्हणजे आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू असते आणि ते चौघांनाही बसवलं असतं, तर चौघांनी एकमताने मी जे आत्ता बोलतोय तेच बोलले असते. डिजिटली सर्च होऊ शकेल अशी यादी द्यायला आयोगाला इतकी भीती का वाटत असावी? चोराला आपल्या विरुद्धचे पुरावे जाहीर करायला काय प्रॉब्लेम असावा, असा प्रश्न तुम्हाला विचारतोय. लोकशाहीमध्ये निवडणूक आयोग नावाच्या संस्थेवरती सगळ्यांचा विश्वास कायम राहणं ही खरं तर एक मूलभूत गोष्ट आहे. राहुल गांधींनी या निवडणूक आयोगाला त्यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारे काही प्रश्न विचारलेले आहेत, काही गोष्टी समोर आणलेल्या आहेत, पण त्याच्याबद्दल उत्तर देण्याच्या ऐवजी निवडणूक आयोग प्रति आव्हान देतो आहे आणि सगळ्या गोष्टी करतोय, फक्त राहुल गांधींनी सांगितलेल्या प्रश्नांची पॉइंट टू पॉइंट उत्तरं दिली जात नाही आहेत. आता या संपूर्ण पत्रकार परिषदेनंतर गेल्या आठवडाभरापासून बराच गदारोळ सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीबद्दल सुद्धा काही प्रश्न पुन्हा उपस्थित केले जात आहेत. राहुल गांधींचा तर थेट आरोप आहे की 25 मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचा काही घोळ झाला, त्यामुळं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या खुर्चीवरती विराजमान आहेत. कर्नाटकमधल्या एका विधानसभेचं उदाहरण त्यांनी दिलं आणि विधानसभेच्या एका मतदारसंघामध्ये जर 1 लाखापेक्षा जास्त मतं अशा पद्धतीनं चोरी केली जात असतील, तर संपूर्ण देशभरामध्ये काय झालेलं असू शकतं याची कल्पनासुद्धा खूप भयावह आहे. याच निमित्तानं निवडणूक आयोगाबद्दलचे अनेक प्रश्न आहेत. निवडणूक आयोग पारदर्शक होण्याच्या ऐवजी वेगवेगळ्या पद्धतीनं माहिती लपवण्यावरती अधिक भर देतोय आणि त्यामुळं लोकांच्या मनामधल्या शंकासुद्धा वाढत चाललेल्या आहेत. कालसुद्धा संसदेमध्ये एक आंदोलन झालं खासदारांचं, पण ते आंदोलन दडपण्याचा प्रचंड प्रयत्न मोदी सरकारच्या आणि अमित शहांच्या पोलिसांनी केला. निवडणूक आयोगाला आपले विरोधी पक्षाचे खासदार भेटू पण शकले नाहीत. याच निमित्तानं आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, ब्लॉगर आणि संवेदनशील लेखक राजू परुळेकर सर. सर, राहुल गांधींनी एकतर पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा, म्हणजे जेव्हापासून निकाल लागलेला आहे महाराष्ट्राचा, तेव्हापासून अनेक लोकांना हा प्रश्न पडलेला आहेच की हा निकाल कसा लागला. आता तर या पत्रकार परिषदेमुळं लोकसभेच्या निकालाची पण पुन्हा चर्चा होती. पण म्हणजे बाकीच्या प्रश्नांकडे तर आपण येऊच, जे राहुल गांधींनी उपस्थित केलेत. मला एक बेसिक प्रश्न पहिल्यांदा हा विचारायचा आहे. गेल्या जवळपास 4-5 महिन्यामध्ये जे बदल आयोगाने केलेले आहेत, म्हणजे आम्ही CCTV फुटेज 45 दिवसच ठेवू, त्याच्यानंतर डिजिटली सर्च होणारी यादी आम्ही देणार नाही, तुम्ही पब्लिकला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या न देण्याबद्दलचा एक कायदा, म्हणजे त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घेता, तर ज्यावेळी लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत त्यावेळी आयोगानं खरं तर दूध का दूध पाणी का पाणी असं म्हणून जास्त गोष्टी लोकांच्या समोर आणायला पाहिजेत, त्याच्याऐवजी ते दडवत चाललेले आहेत. का असं वाटतंय तुम्हाला? निवडणूक आयोगाला हे का करावं लागतंय? हे बघा प्रशांत, की निवडणूक आयोग ही क्वासी ज्युडिशियल ऑथॉरिटी आहे. इट्स नॉट ज्युडिशियल ऑथॉरिटी. मी तुम्हाला सोपं करून सांगतो. तुम्ही बँकेमध्ये तुमचे पैसे ठेवलेत, बरोबर? लॉकरमध्ये तुमचे दागिने ठेवलेत, आणि बँकेने जर जाहीर केले का फाईन मॉर्निंग इफ दे डिक्लेअर की तुमच्या पैशांची कोणतंही पासबुक किंवा अकाउंट आम्ही तुम्हाला देणार नाही, तुमचे दागिने काय आहेत वगैरे ते आम्ही सांगणार नाही, तर ती अपारदर्शकता किती गंभीर आहे. त्याच्या गुणिले काही कोटीपट गंभीर तुमच्या मतांसंदर्भातलं कोणतंही उत्तर निवडणूक आयोगाने न देणं धोकादायक आहे आणि गंभीर आहे आणि क्रिमिनल आहे. कारण निवडणूक आयोगाचा ओनस आहे की हे सगळं फ्री अँड फेअर अँड ट्रान्सपरंट झालं, हे लोकांना पटवून देणे, ना की लोकांचं कार्य आहे किंवा राहुल गांधींचं कार्य आहे की निवडणूक आयोग अनफेअर कसं करतो हे दाखवणं, त्याचे पुरावे देणं. तुम्हाला माहिती असेल की आपल्या अनेक कार्यक्रमांमध्ये मी स्वतः बोललेलो आहे की लोकसभा निवडणूक ही पूर्णपणे रिग्ड होती आणि स्वतः पंतप्रधान मोदी हे 70,000 मतांनी वाराणसीत किमान प्लस मायनस
70,000 वोट्सनी वाराणसीत हरलेले आहेत. श्याम रंगिलाला ज्या प्रकारे फॉर्म भरू दिला नाही, त्याच्यावर जमुरा नावाचा वरुण सुखराजने फिल्म केली, तीही तुम्ही पाहू शकता. जवळपास 33 नॉमिनेशन वाराणसीमध्येच रद्द केले. एक्झॅक्टली. आणि हे 2019 पासून चालू आहे. अमेठीमध्ये राहुल गांधी हरलेलेच नाही आहेत 2019ला. आणि 2019चं बहुमत सुद्धा मोदींचं खोटं आहे. तुम्ही लक्षात घ्या की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तरी सुद्धा एवढी असुरक्षितता की चीफ इलेक्शन कमिशनरचं ऑफिस अमित शहांच्या जवळ आणि प्रॉक्सिमिटी असण्याच्या ठिकाणी आणलं. शिवाय निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया याला दूर करण्यात आला, जबकि ते स्वतः सेवेसी तत्पर सदैव चंद्रचूड अशी परिस्थिती असताना सुद्धा त्याला बाहेर केलं. फक्त मग विरोधी पक्ष नेता आणि मोदी आणि शहा असे तीनच राहिले. अर्थातच 2 विरुद्ध 1 हेच त्याचं हे होतं. नंतर अनेक आखाऊ आणि धार्मिक भडकाऊ भाषणं जी द्यायला बंदी आहे, म्हणजे नुसतं असं भाषण दिल्यामुळे मतदानाला बाळासाहेब ठाकरेंना 6 वर्ष बंदी घातलेली निवडणूक आयोगाने, अशी भाषणं सर्वात जास्त मोदींनी दिली, त्यानंतर योगीने दिली, शहाने दिली, आणि यांच्या कोणाच्याही निवडणुकीवर बंदी आयोगाने घातली नाही किंवा त्यांना भाषणं करण्याबद्दल नोटीस पण दिली नाही. किंबहुना एका विशिष्ट धर्माच्या किंवा म्हणजे ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, यांच्या विरुद्ध किंवा दलित असो किंवा भारतीय माणसाच्या विरोधात अनेकदा मोदी स्वतः पंतप्रधान म्हणजे जे काही ज्या पद्धतीने पंतप्रधान झाले त्या झालेले असताना बोलले. पण ही लेवल प्लेइंग फील्ड नव्हतं, फेअर प्ले नव्हता. आणि यानंतर या सगळ्याच्या वर कडी म्हणून एक ईव्हीएम हा एक कंपोनंट आहेच. म्हणजे अजून राहुल गांधींनी जे 5 कंपोनंट दाखवले त्याच्यामध्येच 1,00,000-1,50,000 वाढले, म्हणजे जिंकतं. त्याशिवाय ईव्हीएमचा विचार त्याच्यात अजून झालेला आहे, व्हीव्हीपॅटचा वगैरे. हे सगळं करून नंतर नियम घाईघाईने 24 तासात बदलण्यात आले. हे सगळं कृत्य हे अगेन्स्ट कॉन्स्टिट्यूशन क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये येतं. आणि यामध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सर्व्हिसमध्ये असलेले किंवा रिटायर झालेले किंवा जे हयात नाहीत त्यांची मुलं, ही सगळी या लोकतंत्रामध्ये लोकांच्या मतांच्या बद्दल केलेल्या गुन्ह्याबद्दल जबाबदार आहेत. आणि ती क्रिमिनल ॲक्टिव्हिटीची त्यांना म्हणजे शिक्षा होणार, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आता राहिलं राहुल गांधींच्या आरोपाबद्दल आपण थोडं बोलू. राहुल गांधींनी जे आरोप केलेले आहेत 5 प्रकारे, जे त्या पलीकडे सुद्धा आता बघा, SIRच्या माध्यमातून बिहारमध्ये 65 लाख वोट्स कट केले. आता ही 65 लाखची रेकॉर्ड सुप्रीम कोर्टाने मागितली तर थेट इलेक्शन कमिशनने नकार दिला द्यायला. आता ती क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आणि सुप्रीम कोर्ट ही सर्वोच्च ज्युडिशियल अथॉरिटी आहे, असं नकार देण्याचं स्वातंत्र्यच नाही आहे त्यांना. म्हणजे हे सगळं जे कर्म आहे त्याचा अर्थ असा होतो की आपण एका अनकॉन्स्टिट्युशनल आणि माफिया गव्हर्नमेंट सरकारद्वारा रूल होतोय, इलिगल आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आपले प्राईम मिनिस्टर हे अनप्राईम मिनिस्टर आहेत आणि आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे हे म्हणजे चीफ मिनिस्टर आहे, चीफ मिनिस्टर नाही. त्यांनी असं म्हटलं की राहुल गांधींच्या डोक्यात चीप आहे, ती निघालेली आहे, तर त्यांना चीफ मिनिस्टर आपण असं नाव दिलेलं आहे, कारण ते मुळात 2000च्या नोट्यात सुद्धा चीप होती. त्यामुळे चीप या गोष्टीबद्दल फार प्रेम आहे या सर्वांना, कारण ते स्वतः चीप आहेत. तर आता मुद्दा असा की असं जर काँग्रेसने किंवा इतर पक्षांनी 70 वर्ष केलं असतं, समाजवादी, कम्युनिस्ट सगळ्यांनी, तर बीजेपी ही नामोनिशाण राहिली नसती. कारण 85 साली 2 जागा बीजेपीच्या आल्यावर त्यांना चिरडून टाकणं हे अगदीच सोपं होतं. परंतु असं केलं नाही. याचं कारण एक सिव्हिलाइज सोसायटीमध्ये लोकतंत्र आणि लोकांचा विश्वास ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु राहुल गांधींच्या या कृतीनंतर आणि निवडणूक आयोगाच्या उत्तरानंतर एक गोष्ट मला आनंददायक वाटते, ते म्हणजे आपल्या सर्वांना, भारतीयांना, वी द पीपल, या सर्वांना हे कळलं की मोदी, नंतर हरियाणाचे मुख्यमंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री, नंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, नंतर आसामचे मुख्यमंत्री किंवा ओरिसाचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान हे लोकांनी निवडून दिलेलं नाही आहे. त्यामुळे आता तुम्हाला हे इतकं वाईट गव्हर्नमेंट मिळतं, जे तुमच्यावर लाठी मारतं, जे तुमच्या विरोधात सगळं करतं, सैन्य आणतं,
शेतकऱ्यांसाठी खेळ ठोकतं, तुमच्या तक्रारीची दखल घेत नाही, भ्रष्टाचार करतात, पूल कुसळतात, हे तुम्हीच निवडून दिलेलं आहे असं आपण म्हणू शकणार नाही. लोकांनी यांना निवडून दिलेलं नाही. या लोकांना लोकसभेमध्ये 160च्या वर जागा मिळालेल्या नाही आहेत. खरं तर कमीच मिळाल्या 2 डिजिटमध्ये. आणि त्यांच्याच कार्यकर्त्याने मोदी हरल्याचं सांगितल्याचं फुटेज आहे की मोदी हरले आणि मग 2 तास सगळे लागून त्यानं जिंकवले. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी उघड झाल्यामुळे आता लक्षात आलं की जनता विरुद्ध मोदी आणि त्यांचं कार्टेल, जे अख्खं भारतीय जनता पक्ष या नावाने हल्ली ओळखलं जातं. पूर्वीचा भारतीय जनता पक्ष मी म्हणत नाही, तो नाही. आता आता जे आहे ते कार्टेल आहे. त्याच्यामध्ये अडाणी येतात, त्यात अंबानी येतात, ते गुज्जू कार्टेल आहे. आणि त्याच्यासाठी इतर राज्यातली लोक कामं करतात. म्हणजे ते मग हेमंत बिस्वा शर्मा असो, योगी आदित्यनाथ असो, आपले देवेंद्रजी असो, हे सगळेजण काम करतात. तर ती हे कार्टेल जे आहे ते आपल्यावर बळजबरीने राज्य करत आहे. त्यामुळे आपण ब्रिटिशांच्या गुलामीत होतो, तीच परिस्थिती सेम आहे. त्यामुळे आता लढाईच्या शिवाय पर्याय नाही एक. आणि दुसरं, लढायला आता सोपं झालेलं आहे. म्हणजे आपल्याच लोकांविरुद्ध, निवडून आलेल्या सरकारविरुद्ध आपण लढतो, ही भावना आता आपण टाकून द्यायला हवी. आपण आपल्या वंशाचे असलेले, आपल्याला गुलाम करू पाहणाऱ्या एका परकीय शक्तीविरुद्ध लढतो आहोत. आणि ते ड्रगमध्ये आहेत, ते आर्ममेंटमध्ये आहेत, ते इस्रायलच्या मदतीने तुमच्यावर सर्वेलन्स लावतायत किंवा इन्कम टॅक्स ऍक्ट आता तू बघतोस त्याच्यामध्ये सर्वेलन्स करतायत. त्यामुळे त्यांनी तुमच्या विरुद्ध, तुम्ही गांधीवादी, निशस्त्र आणि संविधानवादी असलेल्या लोकांविरुद्ध एकतर्फी युद्ध पुकारलेलं आहे. अशा वेळेला गांधीजींच्या अहिंसक मार्गाने सत्याग्रह आणि आंदोलन करणं हा आपला हक्क आहे नव्हे. भारताच्या लोकशाहीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते बजावायला आता लोकांनी सुरुवात केलेली आहे. ते मला असं वाटतं की गावागावात, ग्रामपंचायतीपर्यंत हे पोहोचेल आणि भारत परत स्वतंत्र होईल. पण म्हणजे राहुल गांधींच्या त्या एका पत्रकार परिषदेनं देशातली निवडणूक चोरी झालेली आहे हे सिद्ध होतं का? म्हणजे त्याला प्रतिआव्हान बरंच दिलं गेलं. निवडणूक आयोग असं म्हणते की तुम्ही आधी शपथपत्र दाखल करा, त्याच्यानंतर आम्ही या सगळ्या संदर्भातली प्रोसेस सुरू करू. तर हे एका विधानसभेतलं जे आहे ते सगळ्या ठिकाणी घडलेलं आहे असा दावा म्हणजे केवळ त्या एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो का? तुम्हाला असं का वाटतं की हे सगळीकडेच झालेलं आहे? एक साधी गोष्ट लक्षात घ्या की हा एक पॅटर्न आहे. याबद्दल महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्यावर किंवा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर आपण सगळ्यांनी बघितलं. आणि तुम्ही आता बघता की वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये, इव्हन लोकसभा मतदारसंघामध्ये या प्रकारचे प्रकार अनेक लोक आता उघड करू लागलेले आहेत. लोक स्वतः प्रश्न विचारतात, लोक स्वतः प्रश्न आणि दाखवतात की एका बिल्डिंगमध्ये 80 होते. शिर्डीमध्ये एकाच इमारतीत किती लोक राहत होते, 80. ते तुम्ही बघितलं. नांदेडमध्ये 5 विधानसभा भाजप जिंकते आणि तिथेच पोटनिवडणुकीतली लोकसभा काँग्रेस जिंकते. बरोबर. कारण विधानसभेवर लक्ष होतं, लोकसभेवर तेव्हा नव्हतं, कारण महत्वाची आणि तसंही विधानसभा. पोटनिवडणुकांवर भाजप लक्ष हा, देत नाही. तर या सगळ्या बाबी ज्या आहेत, म्हणजे अप्रत्यक्ष पुरावे, प्रत्यक्ष पुरावे, सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स सगळे विरोधात गेलेले आहेत. त्यामुळे राहुल गांधींची एक पत्रकार परिषद पुरे आहे एवढंच नाही, तर राहुल गांधींची एक पत्रकार परिषद आणि त्यात दाखवलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे या गुन्ह्याचा, म्हणजे दिस इज टिप ऑफ आइसबर्ग. म्हणजे एखादा बलात्कारी मनुष्य ह्याने याच्या बलात्कारानंतर तिथे पडलेले त्याचे वीर्याचा थेंब, नंतर तिथे पडलेलं रक्त, त्याचे जुळणारे रक्तगट, आणि नंतर त्या महिलेला झालेली इजा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या हातात मिळाल्यानंतर तुम्ही तो ॲक्च्युली रेपची ॲक्ट फिल्म असण्याची गरज नाही, तो बलात्कार सिद्ध होतो. तर त्यामुळे आणि शिवाय नखांमध्ये साठलेले हे रक्त किंवा केसाचे नमुने किंवा अशा अनेक गोष्टी, DNA घामाचा, तर या सगळ्या गोष्टी राहुल गांधींनी अत्यंत म्हणजे ॲब्सोल्यूट टर्म्समध्ये सिद्ध केल्या. एक. आणि दुसरं, राहुल गांधींकडनं प्रतिज्ञापत्र मागणं हे इतकं हास्यास्पद आहे, कारण राहुल गांधींचं एक त्याच्यावर उत्तर आहे, माय वर्ड इज माय ओथ. तर म्हणजे राहुल गांधींनी संसदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून आणि खासदार म्हणून 2दा शपथ घेतलेली आहे. राहता राहिले ज्ञानेश कुमार आणि त्याच्या अगोदरचे मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार
आणि आताचे इतर 2 चुनाव आयुक्त जे आहेत त्यांच्याबरोबरचे यांनी घेतलेल्या शपथेचं काय संविधानाला? ते लोकांनाच उत्तरदायी आहेत, ना की अमित शहा आणि नरेंद्र मोदींना. त्यामुळे राहुल गांधींनी शपथ घेणं हे मागणी हास्यास्पद आहे. याचा अर्थ उद्या देवेंद्र फडणवीस यांनी कुठचाही आरोप कोणावरही केला, अर्थात ते खोटे आरोप करतात, पण म्हणजे उदाहरणार्थ दादावर चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग असं तो जे काय होतं, तेव्हा आपण शपथपत्र मागितलेलं का त्यांच्याकडे? बरोबर. अदरवाईज म्हणजे हे तर इतकं गंभीर प्रकरण आहे, पण अदरवाईज सुद्धा लोक हवेत आरोप करतात, त्याला सुद्धा शपथपत्र देण्याची गरज नाही, त्याची चौकशी व्हायला पाहिजे असते. हे तर थेट लोकशाहीवर केलेला हल्ला आहे आणि खोट्या निवडणुकीनी खोटी सरकारं आपल्यावर राज्य करतायत, ज्यांचा आदेश जुमानण्याची आपल्याला किंवा कोणत्याही एक्झिक्युटिव्हला आत्ता गरज नाही. किंबहुना त्यांचा आदेश मानला तर एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी किंवा इतर सगळ्या संस्था ह्या कॉम्प्लिसिट इन क्राईममध्ये येतात अगेन्स्ट डेमोक्रेसी. 25 मतदारसंघामध्ये खेळ झाला नाही तर मग मोदी मी पंतप्रधान तुम्हाला नसते. स्पेसिफिक सांगतो, आमचा वोट फॉर डेमोक्रेसीचा अहवाल विस्तृत आलेला होता तेव्हाच. आता बिहारवर आता आज येईल, आज उद्या उद्या आज येईल 3 वाजता. ओके. तर शिवाय एडीआरचा पण अहवाल आला होता. ऑन अँड ॲव्हरेज तुम्ही प्लस मायनस 5 धरा, 79 जागा बीजेपीला लोकसभेला कमी मिळालेल्या आहेत, 240 मायनस 79, म्हणजे 162 वर ते निपटलेले आहेत. बरं. आणि हे सुद्धा राहुल गांधींनी केलेले जे आरोप आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे फ्रॉड्स आहेत, म्हणजे लोकल लेवलला केलेले मसल पॉवर, नंतर ईव्हीएम व्हीव्हीपॅटमध्ये 100% बॅटरी टिकणं वगैरे गोष्टी ज्या आहेत त्याची न्यूज उत्तर दिली मिनिटने नाही. एक जी स्टोरी केली होती त्याच्यामध्ये वोटर लिस्टचे राईट्स जे आहेत ते पण भाजप नेत्यांच्याकडे होते, त्याचे ऍक्सेस डिजिटल. तुम्ही केवळ तेवढंच नाही तर SIR ची जी गणना होत होती तेव्हा तुम्ही अजित अंजुम या मोठ्या पत्रकारांनी जाऊन थेट ग्राउंडवर बघितलं की तिथे इलेक्शन कमिशनचे कर्मचारी नसून भाजपचे जिल्हाध्यक्ष वगैरे बसून बायका त्या करत होत्या आणि का नाही करू असं वगैरे त्यांनी विचारलं. तर ही एक प्रकारची फिरंगी हुकुमशाही आणि अडाणी आणि अंबानीचा औपनिवेशिक वाद म्हणजे ऑलिगार्की, याच्यामध्ये आपण सापडलेलो आहोत. आपण गुलाम आहोत आत्ता. आपण या गुलामीला झुगारण्याकरता स्वातंत्र्य लढा देणं आणि गांधीजींच्या मार्गाने तो देणं हे आता आपल्याला अपरिहार्य झालेलं आहे. आता या निवडणुकीच्या नेपथ्यामध्ये पडणं याचा अर्थ त्यांच्या अवैध गोष्टीला वैध मान्यता देण्यासारखं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर सोन्याची तस्करी करणाऱ्या माणसाला आपण किनाऱ्यावर बॅटरी दाखवून सोन्याची तस्करी करताना पकडलं आणि नंतर त्याच्याकडनं सोन्याचं बिस्किट विकत घेतलं तर त्याच्यात आपण कॉम्प्लिसिट होतो. त्यामुळे आता यानंतर कोणत्याही निवडणुकीमध्ये आपण सहभागी होणं हे कॉम्प्लिसिट इन क्राईम आहे. आपण स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे आणि मग पुन्हा एकदा फ्री अँड फेअर इलेक्शन घेतल्या पाहिजेत. त्यासाठी मोदींपासून, फडणवीसांपासून, हेमंत विश्व शर्मापासून, हरियाणापासून सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचा राजीनामा आपल्याला घेणं म्हणजे उत्तरदायी. आपण लोकशाहीला उत्तरदायी असू नागरिक म्हणून. म्हणजे माझं काही व्यक्तिगत नाहीये, मला एक्स किंवा वाय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असल्याने काहीच फायदा किंवा नुकसान नाही, पण वास्तव हे आहे आणि कॉन्स्टिट्युशनल हे आहे. म्हणजे आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू असते आणि ते चौघांनाही बसवलं असतं तर चौघांनी एकमताने मी जे आत्ता बोलतोय तेच बोलले असते. म्हणजे लोकांना पण हे लक्षात यायला पाहिजे की लोकशाहीमध्ये जेव्हा मतांची चोरी होतीये तेव्हा सगळ्यात मूल्यवान तुमची जी गोष्ट आहे ती चोरीला गेलेली आहे आणि त्याच्याबद्दल निवडणूक आयोग शहाजोगपणा दाखवते की जी पब्लिक प्रॉपर्टी आहे की ती आम्ही देणार नाही म्हणून. आता या लोकांना क्रोनॉलॉजी हा शब्द खूप आवडतो, तर त्याच्यातली क्रोनॉलॉजी पण आपण थोडीशी सांगूयात की 2018च्या निवडणुकीपर्यंत जी मध्य प्रदेशची निवडणूक झाली तोपर्यंत या डिजिटली सर्चेबल ज्या लिस्ट आहेत त्या निवडणूक आयोग देत होतं. ज्यावेळी कमलनाथांनी त्याच्या संदर्भात एक तिथं याचिका केली आणि काही पुरावे तिथं दिले, त्याच्यानंतर मग निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टामध्ये ही गोष्ट म्हणजे सादर केली तिथं आणि तेव्हापासून हा बदल जो आहे तो व्हायला लागला. तर हे का, म्हणजे की डिजिटली सर्च होऊ शकेल अशी यादी द्यायला आयोगाला इतकी भीती का वाटत असावी? हा प्रश्न इतका साधा आहे की त्याच्यामध्येच त्याचं उत्तर लपलेलं आहे प्रशांत.
की चोराला आपल्या विरुद्धचे पुरावे जाहीर करायला काय प्रॉब्लेम असावा, असा प्रश्न तू मला विचारतोयस. चोर आपल्या विरुद्धचे पुरावे नष्ट करायला परत त्या जागीही जायला घाबरत नाही. आणि एकदा एकदा एक खोटं केलं त्याने की त्याच्यानंतर दुसरं खोटं करतो आणि मग खोट्याचा वेप तयार होतो, जाळी तयार होते. ते एक जाळं तयार होतं. ते हे आहे. निवडणूक आयोगाला कोणतीही माहिती देणं हे आता आत्महत्येसमान झालेलं आहे. म्हणजे ज्ञानेश कुमार असो किंवा राजीव कुमार असो किंवा त्यांच्याबरोबरचे दुसरे साहित्य असो किंवा त्यांना मदत करणारे सारे ब्युरोक्रेसीतले अधिकारी असो किंवा पोलीस असो किंवा एन्फोर्समेंट एजन्सीचे अधिकारी असो, हे सर्व आता भारतीय लोकशाहीचे गुन्हेगार आहेत. त्यामुळे आता ते स्वतःच्या विरुद्ध पुरावे देतील ही अपेक्षा चुकीची आहे. आता तुम्हाला जे करायला हवं ते गांधीजींनी जे ब्रिटिशाविरुद्ध केलं तेच करायला लागणार. हे सरकार आपलं नाही, हे सरकार निवडून दिलेलंही सरकार नाही, हे निवडून आलेलंही सरकार नाही. हे सरकार माफिया तंत्र वापरून आणि पाब्लो एस्कोबार आणि एल चापो आपापल्या सिनालवो आणि मेंडेलिन कार्टेलमध्ये, म्हणजे मेंडेलिन गावात आणि सिनालवोमध्ये ज्या प्रकारे राज्य करतात त्या प्रकारे हे भारतावर राज्य करतात. दुर्दैवाने जगाच्या इतिहासात पोर्टमधनं येणारा ड्रग, आर्ममेंट पासून सगळ्या गोष्टी ज्याच्या हातात आहेत, त्या माणसांनी देशावरच राज्य केल्याचं आत्तापर्यंतचं उदाहरण नाही आहे. आणि ते सर्वात जास्त पॉप्युलेटेड असलेल्या देशावर केल्याचं तर असूच शकत नाही. ते भारतात घडून आलं. हा एक ऐतिहासिक टप्पा आहे आणि हा धोकादायक ऐतिहासिक टप्पा, आणि या टप्प्यावर लढत देणं हे खूप कठीण आहे. तर मला असं वाटतं की राहुल गांधींनी जे केलं तर त्यांच्या नेतृत्वाखाली बाकी मतभेद विसरून आपण हा लढा दिला पाहिजे. आणि हा लढा आपला मोदी, शहा, अडाणी, अंबानी, फडणवीस, हेमंत बिस्वा शर्मा, योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्ध नाही आहे. यांच्यातली जी प्रवृत्ती आहे, जी RSS प्रवृत्ती आहे, ज्यांना लोकशाहीवर विश्वास नाही, ज्यांनी 52 वर्ष तिरंगा फडकवला नाही, ज्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जींचं पत्रच आहे, ग्रोकवर टाकतो विचार की ब्रिटिश साम्राज्याला 42 साली चले जावचा इशारा दिला गांधीजींनी, तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जी असं लिहितात की या साम्राज्याला विरोध करणाऱ्या ज्या ज्या शक्ती आहेत त्यांना बंदोबस्त जे काही करायला हवा त्याच्यासाठी मी बांधील आहे आणि मी तुमच्याबरोबर तयार आहे. आणि हेच श्यामाप्रसाद मुखर्जी त्याच वेळेला बंगालमध्ये जिनांबरोबर गव्हर्नमेंटमध्ये जातात, ज्याला विरोध काँग्रेस करते, कारण जिना हे द्विराष्ट्रवादाचे सिद्धांत मांडणारे आहेत. त्यामुळे श्यामाप्रसाद मुखर्जी, जिना आणि सावरकर या तिघांनी म्हणून फाळणी भारताची घडवून आणली. त्यामुळे ह्या लोकांच्या तोंडात जरी अखंड भारत, भारत माता वगैरे असलं, भारत माता ही कल्पना ब्रिटानिका नावाची देवीची कल्पना होती, त्यातनं आलेली आहे. सेमच आहे, तू चित्र दोन्ही दाखवू शकतोस तुझ्या कार्यक्रमात. तर तेही उधार ब्रिटिशांकडनंच घेतलंय. माता वगैरे काय नाही, देश हा देश असतो. तर मूळ मुद्दा असा की हे सगळं जे आहे ते यांचा जुन्या लिगसीप्रमाणेच चाललेलं आहे. हीच रेष आहे श्यामाप्रसाद मुखर्जींची, गोळवलकरांची, देवरसांची, भागवतांची, मोदींची, शहांची, अडाणींची. आता तुला मी सांगतो की एवढा जर त्यांना राग आहे, म्हणजे कोणाचा काही संबंध नसताना 500 रुपयासाठी ईडीच्या अटकेत अनेकांना ठेवलं. तर 1990 पर्यंत भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या अगोदर जनसंघ सर्वात मोठा फंड्स जे आहेत ते जिनांचे नातू नसली वाडियांकडनं घेत होते. हे सख्ख्या मुलीचा सख्खा मुलगा जिनांचा. जर खरोखर भारतावर प्रेम असेल तर जिनांच्या नातूकडनं कसं काय पैसे घेऊ शकतात हे? त्यामुळे यांचं देशप्रेम हे खोटं आहे. यांना जेवढी पाकिस्तानची गरज आहे, यांना जेवढी पाकिस्तानच्या बडबोल्या नेत्यांची गरज आहे, तेवढी भारतातल्या कोणालाही नाही. आपली स्पर्धा चीनशी होती, आता आपली बांगलादेशशी पण राहिली नाही, अशी अवस्था मोदींनी करून ठेवली. विदेश नीतीमध्ये आपल्या बरोबर आता कोणीही नाही. पण हा मुद्दा अलहिदा, हे निवडून आलेलंच सरकार नाही आहे, हे अवैध सरकार आहे. आपण त्यांना मतच दिलेली नाही आहेत, तर पुढचे मुद्दे सगळे नल अँड व्हाईड होतात. जेव्हा निवडणूक आयोग आपल्याला ही यादी देत नाहीये, पब्लिकली डिजिटली सर्चेबल डेटा देत नाहीये, तेव्हा त्यांचं कारण असतं राईट टू प्रायव्हसी. योगायोगानं आजच इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये जो बदल झाला आहे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्सचे अधिकारी तुमच्या अनेक प्रायव्हेट गोष्टींच्या बद्दलचा तपास जो आहे तो करू शकणार आहेत. म्हणजे सोशल मीडिया अकाउंट्सची सुद्धा माहिती
केवळ इन्कम टॅक्सच्या काही गोष्टींमध्ये सुद्धा ते करू शकतील अशा पद्धतीचा एक बदल जो आहे तो संसदेमध्ये करण्यात आलेला आहे. तर हे केवळ एक बहाणा केला जातोय प्रायव्हसीचा आणि त्याच्या नावानं हे सगळं चालू आहे. मी तुला मगाशी जे उदाहरण दिलं ते करून सोपं करतो, लोकांना कळेल. हम्म, तुझे दागिने, हम्म, तुझ्या बायकोचे दागिने, तुझे पैसे हम्म, तू बँकेत ठेवतो, तर बँकेने उद्या सांगितलं मी तुम्हाला देऊ नाही शकत त्याची माहिती, कारण ती राईट टू प्रायव्हसी आहे. हम्म. तुमच्याच मतांची माहिती म्हणजे तुमचीच Right to ताकद तुम्हाला privacy. दाखवणार नाही मी. बरोबर. हे राईट टू प्रायव्हसी हा हास्यास्पद शब्द आहे इथे. हम्म, आणि इन्कम टॅक्सला जो अधिकार देण्यात आलेला आहे हो. तो कोणताही फॅसिस्ट सरकार आणि कोणताही साम्राज्यवादी सरकार, ब्रिटिश पण हेच करायचे, हम्म, 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 गुप्त पोलीस. आणि ब्रिटिशांच्या या कार्यामध्ये हम्म, संघाचे लोक त्यांना मदत करत असत. क्रांतीवीर नाना पाटलांपासून हो. अनेकांना पकडून पण दिले त्याने. हम्म, तर आणि श्यामाप्रसाद मुखर्जींचं तर पत्रच आहे ना, आम्ही तुम्हाला ज्या यथाशक्ती मदत करू म्हणून. तर त्यामुळे तू लक्षात घे की हे अगदी त्यांच्या इतिहासाला साजेसं होत आहे. त्यांना मिळालेलं 2014चं बहुमत सुद्धा झियानिझम म्हणजे नेत्यान्याहू, पेगॅसस, इस्रायलची शक्ती, मोसादची शक्ती या सगळ्याच्या आधारावर आहे. त्याचं नीट उत्खनन मोहनजोदडो हराप्पासारखं जेव्हा ही सरकार बदलेल तेव्हा होईल, ओके. भारताला परत स्वातंत्र्य मिळेल तेव्हा होईल. आणि तेव्हा तुमच्या लक्षात येतील, तेव्हा तुमचे डोळे विस्पारतील. बर. मी तो माणूस आहे, आय एम द पर्सन हू नो टू मच. हम्म, हम्म, पण काही गोष्टी मला सांगायच्या नाही आहेत यासाठी हम्म, की त्या तेव्हाच उघडकीला आलेल्या बऱ्या. बर. आणि ते योग्य माणसाने, म्हणजे जसं की मी केव्हापासून सांगतोय की हे इलेक्शन आहे, लोकसभा रिग आहे, ते राहुल गांधींनी सांगितलेलं जास्त योग्य. हम्म, हम्म, तर मी माझं धड्याचं पहिलं जे टायटल आहे तेवढं सांगतो. खालचा धडा आपोआप तुमच्या समोर लोक आणतील योग्य ते. टायटल काय? टायटल हे आहे की हे अवैध, असंवैधानिक आणि गैरकानूनी असं सरकार राज्यामध्ये आणि देशामध्ये आपल्याला लाभलेलं आहे. आणि अवैध मार्गाने ते अडाणी आणि अंबानी यांना आपली लोकांची संपत्ती हस्तांतरित करीत आहेत. आणि त्याच वेळेला आपणच दिलेली मतं आपल्यालाच कुठे गेली हे बघण्याचा अधिकार ते नाकारत आहेत. हे हा 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 गुन्हा अ, फक्त जन्मठेप आणि फाशी या दोनच शिक्षांना पात्र आहे. आता एक नॅरेटिव्ह असं तयार केलं जात आहे की जर आता राहुल गांधी मतदार यादीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतायत, तर मग म्हणूनच तर आम्ही बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन करतोय. म्हणजे याचा अर्थ राहुल गांधी या मतदार पुनर्निरीक्षणाची वकिलीच करतायत, ते आवश्यक आहे, आपण ते केलं पाहिजे असं एक दाखवण्याचा प्रयत्न होतोय. आणि राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर सुद्धा, म्हणजे आधीच्या गोष्टी जरी आपण सोडल्या, गेल्या 2-3 दिवसामध्ये जे झालेलं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये आयोग सांगतं की 65 लाख लोकांची नावं आम्ही वगळलेली आहेत आणि ती यादी द्यायची गरज नाही. कशासाठी नावं वगळलेली आहेत हे कारण सुद्धा निवडणूक आयोग देत नाहीये. आणि देशातले 3 इलेक्टोरल ऑफिसर्स प्रति आव्हान देत आहेत की तुम्ही अफिडेव्हिट साईन करा म्हणून. मुळात त्यांना ते अधिकार आहेत का? क्वासी ज्युडिशियल ऑथॉरिटीला, LOPला, लीडर ऑफ ऑपोजिशनला हे विचारण्याचा अधिकारच नाही आहे. हा त्यांचा अजून एक गुन्हा आहे, तो नोंदला जाईलच इव्हेंच्युअली इतिहासात. पण त्याहीपेक्षा मी यादीचं सांगतो. यादी वाढवून मतं चोरण्याचा प्रकार तुम्ही पाहिला. आता मायनस करून उदाहरणं सांगतो की महाराष्ट्राचं आपण उदाहरण घेऊ. म्हणजे महाराष्ट्रात जर असं केलं, तर बिहारमध्ये एक्झॅक्टली हे मॉडेल केलं की कांबळे, चंदन शिवे, परब अशा लोकांची नावं काढून टाकली. तो 65 लाख, वडेट्टीवार अशी नावं काढून टाकली. आणि लेले, दामले, जोशी यांची सगळ्यांची नावं इंटॅक्ट ठेवली. तुम्ही बघून की संघात जातो हो असं करून. आणि नंतर तुम्ही ती 65 लाख वजा केली, ती काय केली आम्हाला बघू दे असं जेव्हा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया सांगतं, म्हणजे एक ज्युडिशियल ऑथॉरिटी दुसऱ्या क्वासी ज्युडिशियल ऑथॉरिटीला प्रश्न विचारते, तेव्हा ते बंधनकारक आहे त्यांना उत्तर देणं. आणि उत्तर देणं म्हणजे ते माहिती देणं. तर ते सांगतात की ती आम्ही देऊ नाही शकत. तेव्हा तू समज की ते दरोडेखोरी केलेली आहे त्यांनी, आणि दरोड्याचा लंपास केलेला माल कुठे आहे हे दाखवल्याशिवाय ते पळू पाहत आहेत. तर सामान्य परिस्थितीत पोलीस स्टेशनला अशा वेळेला 3rd डिग्री दिली जाते. पण ही एक असाधारण परिस्थिती आहे आणि 3rd डिग्री देण्याचे अधिकारच माफिया कार्टेलकडे आहेत, जे सत्तेत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी गांधीजींच्या मार्गाने उलगडायच्या असतील आपल्याला, थोडा वेळ लागेल.
पण विजय अखेर सत्याचाच होईल. बरं. काही लोक असंही म्हणतात की म्हणजे आता सुरुवातीला जो मुद्दा होता निवडणुकीच्या सगळ्या निकालाबद्दल संशयाचा, तो ईव्हीएमचा होता. आता तो मुद्दा मागे पडलेला आहे, म्हणजे आता ईव्हीएमनं थोडा मोकळा श्वास घेतलेला आहे या सगळ्या आरोपांच्यामुळे. तर त्याला काय प्रत्युत्तर? ईव्हीएमचा मुद्दा राहुल गांधींनी जाणीवपूर्वक टाळला. हो, त्या पत्रकार परिषदेमध्ये पण त्यांनी उत्तर जाणीवपूर्वक नाही दिलं. टाळला याचं मुख्य कारण असं की ईव्हीएमचा मुद्दा सुद्धा आहे. म्हणजे 6वा कंपोनंट ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हा आहे. पण जर ईव्हीएम विनाच 1.25 मतं जर तुम्ही चोरताय, तर ईव्हीएम ऍड केल्यावर 2-2.5 लाख चोरायला काय प्रॉब्लेम नाहीये. ईव्हीएमचा मुद्दा अजिबात रद्द झालेला नाहीये. बरं. परंतु हे सारे मुद्दे तुम्ही डिलीट केले की ईव्हीएमचा मुद्दा येतो. कारण या सगळ्या मुद्द्यांना वजा केल्यावर तुम्ही ईव्हीएमचं जे वापर केलं, ईव्हीएम हॅकेबल नाही असं AI आणि जेव्हा मंगळावर जाणाऱ्याच्या युगात एलॉन मस्क सांगतोय की न्यूरो हो, चिप तुमच्या डोक्यात लावता येते, तर बरोबर. ईव्हीएम हॅक होत नाही. हे बोलणं म्हणजे तुलसी के बळ नाही, म्हणताय. हा म्हणजे एक्झॅक्टली, म्हणजे मलेरियावर औषध नाही असं सांगण्यासारखं आहे. तर विज्ञानाच्या जोरावर आपण एवढे बदल घडवलेत. ईव्हीएम हॅक होतो हे अमेरिकेतल्या सर्व सिनेटर्सनी मान्य केलंय, इलॉन मस्कनी मान्य केलंय. आपण अशी कोणत्याही तंत्रज्ञानाचा आत्तापर्यंत आयुष्यात शोध लावलेला नाहीये की जे अजेय, अजिंक्य आणि अवध्य आहे. आणि त्यात ईव्हीएम हे तर आपण परदेशातनं आयात केलेलं तंत्रज्ञान आहे. तेच जर सांगतात तो हॅक होतो, आणि तो हॅक होण्याच्या पलीकडे बॅटरी 100% म्हणजे मॅन्युअली त्याला हॅक कसा करतात यावर माधव देशपांडेंपासून हो, अनेक हो. तज्ज्ञ बोललेत. पण त्याच्या पलीकडेही मी अनेक प्रोग्राम त्याच्यावर केलेले आहेत, ते तू बघू शकतो. पूनम अगरवालनी केलेले हो, आहेत, हो. ते तू बघू शकतो. अनेक सोशल ॲक्टिव्हिस्टनी केलेले आहेत. सौरभ दासनी त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा राहुल गांधींनी घेतला नाही म्हणून आउटडेट होत नाही. बॅलट पेपरवरच मतदान व्हायला पाहिजे, आणि ते मतदान मतदार याद्या आणि त्याच्यातलं अधिक झालेले लोक, वजा झालेले लोक यांचं ट्रान्सपरन्सी आणि इलेक्शन कमिशनचं कंप्लीट पूर्णपणे मतदारांशी बांधिलकी, मतदार हाच चुनाव आयोगाचा मालक आहे हे मान्य करून हे सगळं व्हायला पाहिजे. तोपर्यंत निवडणुका भारतातल्या ह्या 100% अविश्वासार्ह आहेत, आणि आत्ताचं सरकार हे आपलं सरकार नाही. पण ज्यावेळी म्हणजे आता निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्थेबद्दल असे प्रश्न निर्माण होत आहेत, प्रश्न निर्माण नाही होत, त्याच्यानंतर त्यांच्या असंवैधानिक पद्धतीबद्दल आपल्याला खात्री झालेली आहे. बरं. सुप्रीम कोर्टामध्ये याच्याबद्दल जरी दाद मागितली गेली तरी काही होणार नाही हे लोकांना माहिती आहे. देशातला मीडिया जो आहे तो याच्याबद्दल जशा पद्धतीनं प्रश्न विचारायला पाहिजेत तसे विचारत नाहीये. अजूनही विरोधकांच्याकडेच त्यांचं तोंड आहे. अशा वेळी लोकांच्या हातामध्ये काय उरतं? म्हणजे हा लढा जो आहे तो नेमका कसा लढला जाणार? आणि जर अशा पद्धतीनं प्रश्न आपल्या या बेसिक यंत्रणेबद्दलच उपस्थित व्हायला लागले, तर मग आपली वाटचाल कुठं अराजकाकडे चालली आहे का? आपण त्या धोक्यावरती आहोत का? अराजकाच्या धोक्यावर आपण निश्चितपणे आहोत. पण आपल्याकडे गांधीजींनी जेव्हा मतदानाचा हक्क नव्हता आपल्याला आणि आपण गुलाम होतो, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवलेला आहे. आणि सविनय कायदेभंग म्हणजे निवडणूक न लढवणे, सत्याग्रह, बहिष्कार टाकणे, सत्याग्रह करणे, लोकांमध्ये जागृती करणे, सतत रस्त्यावर राहणे, या संसदेत जाणे नच जाणे, या सगळ्या, कारण संसदेत अन्यथाही माईक ऑफ करतात. जगदीप धनकर कालपर्यंत सभापती होते, गायब झाले, कुठे कळत नाही. 20 दिवस झाले. ही माफिया पद्धत जी आहे त्याच्या विरुद्ध आंदोलन गांधीजींच्या मार्गाने करून भारताला पुनःस्वातंत्र्य प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची निवडणूक किंवा निवडणूक आयोग हा असंवैधानिक आहे आणि ते क्रिमिनल्स आहेत हे मानायला आपल्याला काहीही हरकत नाही. आणि मला असं वाटतं की गांधीजी यशस्वी झाले याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण त्यांनी साध्यसूचिता साधन पाळलं, आणि RSSच्या अपयशाची बीजं त्यांना साध्य साधन सुचिता नाही ह्याच्यात आहेत. नाहीतर मोदींनी पीसफुल ट्रान्सफर ऑफ पॉवर केली असती आणि सन्मानाने जाऊन विरोधी पक्षात किंवा रिटायरमेंट केली असती, जसं वाजपेयींनी केले. परत आले असते त्यांचे दुसरे लोक निवडून, काय त्याच्यात मोठा. पण हे त्यांनी असाधारण टोकाला नेलं. त्यामुळे भाजप, RSS, स्वतः मोदी, शहा, अडाणी, अंबानी या सगळ्यांचं अस्तित्व हे भारतीयत्वाच्या विरोधात उभं राहिलं,
आणि त्यामुळे त्यावर आता भारतीय नागरिक कायमच प्रश्नचिन्ह लावून उभा राहील आणि वेळ आली की त्यांना शिक्षा देईल. या संपूर्ण लढाईमध्ये विरोधक ज्या एकत्रित म्हणजे एकजुटीनं असायला हवेत तसे ते तुम्हाला दिसत आहेत का, की याच्यामध्ये पण काही वेगळ्या दिशेला वेगळी तोंड दिसत आहेत? केजरीवाल या सगळ्या आंदोलनामध्ये नाही आहेत. शरद पवारांचं विधान एक वेगळंच होतं. शरद पवार आणि केजरीवाल या दोघांवरही माझा अजिबात विश्वास नाही. मी अगोदरही तुम्हाला म्हटलेलं आहे की 4 अतिशय खोटं बोलणारी माणसं मी राजकारणात बघितली. ते केजरीवाल, शरद पवार, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस. त्यांनी आश्वासन दिलेलं आपल्याला 70,000 कोटीचा राष्ट्रवादी बरोबर जाणार नाहीत एबीपीला. तू स्वतः नोकरी करत होता तेव्हा त्यांनी सांगितलेलं आपद्धर्म म्हणून नाही, शाश्वत धर्म म्हणून नाही, हे नाही आणि ते नाही. तर मूळ मुद्दा असा की शरद पवार हे जे 2 माणसं त्यांना भेटायला आली ही मनगडंत कहाणी सांगत होते. आणि अशी 2 माणसं आली असतील तर त्यांची नावं त्यांना अचानक आठवेनाशी आली. एवढ्या महत्त्वाच्या गोष्टीची जी राहुल गांधींकडे त्यांना पाठवलं, हा विषयाला वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तो अडाणीसाठी केलेला आहे. मला असं वाटतं की 2 माणसं आलीच असतील तर ते अडाणी असतील. म्हणजे अडाणी असतील, अदानी नाही. तर तर शरद पवारांकडे कशाला कोण जाईल? कारण शरद पवार हे या सर्व प्रकारच्या भारतीय राजकारणाच्या पैलूंचे 60 वर्ष सरगना राहिलेले आहेत. त्यांना असं सांगायला कोणाची हिंमत आहे जायची? त्यामुळे लक्षात घे की त्या माणसांची दोन्ही नावं आपण अडाणी असं ठेवू, अदानी नाही, अडाणी. आणि ते राहुल गांधींपर्यंत पोहोचलेच नसणार. आणि मला असं वाटतं की शरद पवार, केजरीवाल मायने नहीं रखते हैं. लोक, देश की जनता हीच खरी महत्वाची आहे आणि तीच याच्या विरुद्ध लढते आहे आणि ती लढेल आणि विजयी होईल याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. शेवटचा प्रश्न. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यानंतर आता म्हणजे एका विधानसभेचा डेटा शोधायला त्यांना जानेवारीपासून आत्तापर्यंत जवळपास 6 महिने लागले. आपण जर याच्यामध्ये सगळी शक्ती लावणार असेल म्हणजे विरोधी पक्ष, तर हे सगळं उघड करण्यामध्येच जवळपास एनर्जी इतकी खर्च होणार आणि त्याच्यामध्ये वेळ पण निघून जाणार. तर खरोखर हे प्रूव्ह करणं आणि सामान्य जनतेपर्यंत हे पोहोचतंय सगळं असं तुम्हाला वाटतंय का? सामान्य जनतेला या सगळ्यामध्ये म्हणजे केवळ भाजप विरुद्ध काँग्रेस, मोदी विरुद्ध राहुल असं चित्र दिसतंय की खरोखर त्यांना हा विषय पोहोचला? सामान्य जनतेला वोट चोरी आणि इलेक्शन चोरी कळलेली आहे. राहुल गांधीला पहिला प्रयोग म्हणजे तो लक्षात घे, अलेक्झांडर फ्लेमिंग होता. अलेक्झांडर फ्लेमिंग, येस, त्याने पेनिसिलिनचा शोध लावला. त्याला खूप वर्ष लागली, किंबहुना कित्येक दशकं. त्याच्या अगोदरचे अनेक संशोधक. पहिल्यांदा शोध लावताना 6 महिने लागले. आता पॅटर्न कळल्यावर तुम्हाला एका दिवसात एक मतदारसंघ करता येतो. त्यामुळे चोरी उघड करणं फारसा अवघड नाही. वाराणसीची पण चोरी उघड करता येईल. खूप लोकांची लाज जाणार आहे. महाराष्ट्राची अख्खी चोरी उघड करता येईल आणि लोक काम करतायत त्याच्यावर. म्हणजे असं समजू नये फडणवीसांनी किंवा हेमंत बिस्वा शर्मा किंवा योगी आदित्यनाथने त्यांच्यावर काम होते किंवा गुजरात सरकारने, सगळ्यांवर काम होत आहे. आता कुठे होत आहे, कोण करतंय हे मला नाही माहिती, पण काम होतं एवढं माहिती. जसं 6 महिने राहुल गांधींची टीम काम करत होती, तुम्हाला कुठे माहिती, मला कुठे माहिती. तर सर्व हमाम मधले नागडे जे आहेत ते बाहेर येणार. आणि माझं महाराष्ट्रापुरतं एवढं म्हणणं आहे की लोक हो, पवार साहेबांवर आपण इतका प्रेम केलं, इतका विश्वास ठेवला, आता विश्वास ठेवण्याची गरज नाही. कारण ते शेवटी ॲट द एंड ऑफ द डे गौतम अदानी यांच्या बरोबरच राहणार. त्यामुळे गौतम अदानी आता मोदींना सोडू शकत नाही. मोडाणी आहे तो मॉडेल, त्यामुळे पवार पण त्यांना सोडू शकत नाही. त्यामुळे त्यांनी कितीही मॉडर्न रिपब्लिक आणि लोकशाहीचे आव आणला तरी सुप्रियाजींना सकाळी पैठणी घेऊन मोदींकडे जावं लागतं. जेव्हा लाईफ अँड डेथची बॅटल राहुल गांधी लढतायत तेव्हा पैठणी घेऊन सुप्रिया सुळे मोदींकडे जातात. अशी काय घाई लागलेली पैठणी द्यायची? सोनिया गांधींना दिली आणि नंतर मोदींना पण भेटले. सोनिया हे ऍक्ट ऑफ बॅलन्स, ही बॅलन्सिंग ऍक्ट आहे हा. तर मोदी पैठणी तर घालत नाही, म्हणजे आणि घातली तरी ती बाहेर तर घालत नाही. तर त्यामुळे पैठणी जर इथल्या कारागिरांना एवढी आसुसले होते तर त्याहून खूप महत्त्वाचे प्रश्न मोदींना विचारण्याजोगे आहेत. पर्सनली जाऊन सुप्रिया सुळेंनी त्यांच्या मतदारसंघातले जे 10 प्रश्न मी काढून देतो. पण पैठणी हा जर महत्त्वाचा मुद्दा असेल
तर मला असं वाटतं की तुम्ही सिरियस नाही आहात लढण्याविषयी. म्हणजे कसं आहे की अफजल खान जावळीच्या खोऱ्यात आला असताना महाराजांतर्फे नेताजी पालकर सकाळी लुगड्याच्या जोडी धोतराची जोडी खरं तर, पण लुगड्याची, आता इथे या संदर्भात लुगड्याची जोडी घेऊन अफजल खानाला भेट देत असेल आणि संध्याकाळी महाराजांबरोबर तलवार घेऊन बसला असेल, तर ते जितकं विचित्र वाटेल. आणि तुम्ही म्हणाल लोकशाहीत राजकारणाबाहेर मैत्री असते, तर मी मान्य करतो, स्वतः पाहिलेली आहे. पण ही लोकशाही आहेच कुठे? ही फॅसिझम विरुद्ध लोकशाही अशी लढाई चालली आहे. ओके. त्यामुळे ह्या गोष्टीबाबत सावध राहिलं पाहिजे लोकांनी. आणि इंडिया आघाडीमधनं केजरीवाल बाहेर गेलेत तरी सुद्धा त्यांचे खासदार कालच्या आंदोलनात होते. संजय सिंग हिरीने बाजू मांडतायत, ते सभागृहात अडाणी पण विरुद्ध जोरदार पण बोलले. खूप बोललेत सभागृहात आणि पण त्यासाठी बोलतात. तुरुंगात पण त्यांनी जाणं पत्करलं. बरं. त्यामुळे आपण ही जनतेची लढाई असं समजू. जे संसदपटू ह्यात येतील हे जनतेबरोबर आहेत, नाही येणार ते पक्ष कुठचाही असो, ते संसदेत ह्याच्याबरोबर नाही आहेत, लोकांबरोबर. सर धन्यवाद या सविस्तर चर्चेबद्दल. तर निवडणूक चोरीचा हा जो विषय राहुल गांधींच्या एका पत्रकार परिषदेनं संपूर्ण देशभरामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे, त्याच्यातले वेगवेगळे कंगोरे आपण समजून घेतले. ही सगळी चर्चा जी आहे याच्याबद्दलचे सगळे मुद्दे पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला सातत्यानं ऐकावे लागतील, त्याच्या संदर्भात स्वतः विचार करावा लागेल. आणि जसं सरांनी पण सांगितलं की ही लढाई केवळ पक्षांची नाही आहे, ती जनतेची लढाई बनलेली आहे. त्या दृष्टीनं लोकशाहीच्या रक्षणासाठी खरोखर या सगळ्याबद्दल जागरूक राहण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, सूचना सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.